तर मासिक पाळी हा सर्व स्त्रीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. तर जेव्हा आता तुमच्या वयातल्या मुलींनाच मार्गदर्शन करायसाठी का सांगितलंय किशोरवयीन मुलींसाठी, तर तुमच्या आयुष्यात हा पहिल्यांदा वेळ येते की जेव्हा तुम्हाला मासिक पाळीची सुरुवात होते. तर कधीही जेव्हा ही घटना तुमच्यासोबत होईल, तुम्ही कुठेही असू शकता, शाळेत असू शकता, घरी असू शकता, कुठेही असू शकता. तर सर्वप्रथम कोणी घाबरून जायचं नाही. आणि तुम्हाला जर याविषयीची माहिती आधीच असली तर तुम्हाला का होते, कशामुळे होते, तर तुम्ही घाबरून जाणार नाही. यासाठीच मी तुम्हालाच मार्गदर्शन करण्यासाठी आलेली आहे. तर सर्वप्रथम मासिक पाळी म्हणजे काय असते? तर आपल्या शरीरामध्ये एक गर्भाशय असते. हे जे तुम्हाला इथे दिसत आहे, हे आपल्या शरीरात असणारे गर्भाशय असते. तर जेव्हा एका मातेच्या गर्भाशयात बाळ वाढत असते, तर त्याच्यासाठी या गर्भाशयाची आवश्यकता असते. परंतु आपल्या शरीराला आतापासूनच त्या घटनेसाठी तयार करायसाठी हे मासिक पाळी आपल्या दर महिन्याला येत असते. तर मासिक पाळीमध्ये काय होते की हे जे गर्भाशय आहे यामध्ये एक फुट्टी किंवा थर तयार होत असतो. तर जेव्हा त्यात बाळ वाढेल तेव्हा त्याला पोषण जे लागते ते द्यायचं काम करते. परंतु सध्या आपल्याला त्याची गरज नाही. तर ते जेव्हा हे फुट्टी वाढत जाते किंवा हा थर वाढत जातो, तर तो एक रक्ताच्या स्वरूपात आपल्या शरीरातून बाहेर येतो. त्याच्यामुळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी सर्वांनाच येत असते. त्याच्यामुळे कधीही आले तर घाबरून जायचं नाही. तर हे रक्ताच्या स्वरूपात बाहेर येईल आणि याचं एक चक्र असते की आपल्या शरीरात वेगळे वेगळे जे आपण हार्मोन्स म्हणतो ते जेव्हा सिक्रिट होतात तर ते हे बदल आपल्या शरीरात घडवून आणतात. तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात होणारा हा जो घटक आहे, तर प्रत्येकाचे चक्र जे आहे हे वेगळं वेगळं असू शकते. कारण प्रत्येकाची शरीर रचना ही वेगळी वेगळी असते. तर त्याच्यामुळे कोणाचं चक्र हे 21 दिवसाचं असू शकते, कोणाचं 35 दिवसाचं असू शकते. तर जवळपास 28 दिवसापासून तर 35 दिवसामध्ये एकदा तुम्हाला हे मासिक पाळी येत असते. तर जर तुम्ही तुमचं जेव्हा नवीन किशोरवयीन मुलींमध्ये जेव्हा पहिल्यांदा पाळी येते, तर पहिले 1 वर्ष वगैरे हे अनियमितता त्याच्यामध्ये असू शकते की तुम्हाला 1.5 महिन्यांनी येईल किंवा 2 महिन्यांनी. परंतु 1 ते 1.5 वर्षानंतर हे कसं आहे की दर तुम्हाला 28 दिवसातून किंवा 1 महिन्यातून यायला पाहिजे. जर तुम्हाला ते 2 महिन्यांनी येत असेल किंवा 3 महिन्यांनी येत असेल, तर तुम्ही तुमच्या आईला सांगायचं किंवा शाळेतील शिक्षकांना सांगायचं. तर ते तुम्हाला काय सांगतील की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर तुम्ही असं जर अनियमितता असेल तर तेव्हा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. ठीक आहे. तर आता पहिली पाळी येण्याचे वय काय असते? तर साधारणतः 10 ते 15 वर्षात तुम्हाला पाळी येण्याची सुरुवात होईल. तर कोणाला थोडी लवकर येईल, कोणाला यायला टाइमही लागू शकते. ठीक आहे. तर 10 ते 15 वर्ष हे वय जे आहे हे तुमचं साधारण वय असणार आहे. परंतु जर या समजा 19 वर्षाच्याही वर झालं, तुम्हाला पाळी आली नाही, तर तुम्ही काय करायचं, आपल्या घरच्यांना सांगायचं. मग तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. सर्वांना ही गोष्ट नैसर्गिक आहे आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यात मासिक पाळी यायला पाहिजे, हे याची दक्षता सर्वांनी मुलींनी तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि त्याचे महत्वही तुम्हाला माहीत असायला पाहिजे की ते का आवश्यक आहे. त्यासाठीच आज आपण हे आपला कार्यक्रम घेतो. ठीक आहे. तर प्रत्येक मुलगी ही वेगळी वेगळी असू शकते. प्रत्येक मुलीचं जे वाढ असते ही वेगळी वेगळी असू शकते. कोणाची लवकर होईल, कोणाला टाइम लागेल. म्हणून प्रत्येकाचं वय हे मासिक पाळी येण्याचं वेगळं असू शकते. तर तुम्हाला जेव्हा तुम्हाला मासिक पाळी येते तेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. तुम्हाला काही जर शंका असतील तर तुम्ही त्या विचारायला पाहिजे. तुमच्या आईला म्हणा, तुमच्या घरी मोठी बहीण असेल त्यांना म्हणा, किंवा तुमचे जे शिक्षिका असतात शाळेत त्यांना म्हणा. ठीक आहे. तर आता पाळीच्या वेळी होणारे लक्षणे. तर तुम्हाला काय काय लक्षणे दिसू शकतात जेव्हा पण तुम्हाला मासिक पाळी येईल, तर तुम्हाला काय काय लक्षणे दिसते याची कल्पना तुम्हाला असायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की हे आपल्याला मासिक पाळी आल्यामुळे होत आहे किंवा घाबरून जायचे कारण नाही. तर सर्वात पहिले तुम्हाला जो आपला खालचा पोटाचा भाग असतो त्याच्यामध्ये तुम्हाला पोटदुखी होणार. तर कारण की जे आपला गर्भाशय असते, मी जे तुम्हाला पहिल्या वेळेस दाखवलं की गर्भाशयातून जे उट्टी बाहेर निघते त्याच्यामुळे रक्तस्राव होतो. तर ते खालच्या भागात असल्यामुळे तुम्हाला जे पोटदुखी होते हे खालच्या भागात होणार. जर ते वरच्या भागात असेल तर ते मासिक पाळीमुळे नसते. जेव्हा खालच्या भागात तुमचं पोट दुखेल ते मासिक पाळीमुळे असते. त्याच्यानंतर जे आपल्या कमरेचा खालचा भाग असतो
ह्या कमरेच्या खालच्या भागामध्ये तुम्हाला दुखेल जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा. त्याच्यानंतर जर रक्तस्राव आपल्या शरीरातून बाहेर पडत आहे, रक्त आपल्या शरीरातून बाहेर पडत आहे, तर तुम्हाला थोडा थकवा जाणवेल, थोडं चक्कर आल्यासारखं वाटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे जे मूड जे आहे, जे आपण म्हणतो माझं मूड ठीक नाही आहे, मला चिडचिड होत आहे, चिडचिडपणा वाटणे, हे पण एक मासिक पाळीचं लक्षण आहे की आपल्याला कधी वेगळे वेगळे गोष्टी खायची इच्छा होते. तर हे सगळे बदल जे आहे हे आपल्या शरीरात वेगळे वेगळे हार्मोन सिक्रेट होत असतात, म्हणजे हार्मोन रिलीज होत असतात. त्याच्यामुळे काय होते की हे तुम्हाला जे मूड जे आहे, हे जे आपल्या भावना आहेत ह्या बदलू शकतात मासिक पाळीच्या वेळेस. किंवा कोणाचं थोडं थोडं डोकेदुखी पण होऊ शकते, कोणाकोणाला थोडं डोकेदुखी, हलकी डोकेदुखी होऊ शकते. ठीक आहे. तर हे सर्व लक्षणे जर दिसले तर हे सर्व लक्षणे हे आपण नॉर्मल धरू शकतो की हे मासिक पाळीमुळे होत आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला मासिक पाळी येते तर स्वच्छता तुम्ही कशी ठेवायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले तुम्ही कशाचा वापर, जेव्हा तुम्हाला मासिक पाळी येते तर तुम्ही कशाचा वापर करायला पाहिजे. तर तुम्ही पॅड्स वापरू शकता, सॅनिटरी पॅड्स जे असतात ते वापरू शकता. तुम्हाला माहिती आहे हे कुठे कुठे मिळू शकतात, आपल्या गावातील दुकान जे असतात त्याच्यावर, मेडिकल जे असतात त्याच्यावरही तुम्हाला साधारणतः मिळू शकते. तर आता तुम्हाला तुमच्या शाळेतही अवेलेबल आहे ते मिळू शकतात. तर तुम्ही तिथून घेऊ शकता. जर तुम्हाला शाळेत आली तर शाळेतूनही मिळून जाईल. तर त्याची वापर कसा करायचा व त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य विल्हेवाट लावली नाही तर त्याचेही काय दुष्परिणाम होतील हेही आपण बघू. तर सर्वात पहिले आहे की तुम्ही जेव्हा पॅड वापरता तर ते तुम्ही पॅड जेव्हा वापरता तेव्हा रक्तस्राव जर जास्त असेल तर ते तुम्ही 2 ते 3 तासातच बदलायला पाहिजे. पण जर रक्तस्राव कमी असेल तरीही तुम्ही 4 ते 6 तासात तुम्ही ते पॅड बदलायला पाहिजे. ते रक्तस्राव जास्त असो किंवा नसो, पण ते बदलणे तुम्ही आवश्यक आहे. नाहीतर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे इन्फेक्शन्स म्हणतो आपण ते होऊ शकतात. तर दुसरं काय आहे की तुम्ही जेव्हा पॅड वापरायच्या पहिले आणि नंतर दोन्ही वेळेस हात धुणे हे आवश्यक आहे. पहिले का, कारण की तुम्ही जेव्हा पॅड लावायला जाता तुमचे हात जर खराब असतील, तुम्ही तसंच जर तुम्ही पॅडचा वापर केला तर तुमच्या हातावर जे जंतू आहेत ते पॅड्सला लागतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेगळे इन्फेक्शन होऊ शकतात. आणि तुम्ही पॅडचा वापर केल्यानंतरही तुम्ही हात धुणे आवश्यक आहे, कारण तुमच्या हाताला जे लागलेले जंतू आहे हे तुम्ही काही खाल्लं तर तोंडावाटे पोटात जाऊ नये म्हणून. तर दोन्ही वेळेस हात धुवायचे. त्याच्यानंतर आपल्याला कोणी कोणी सांगते की जेव्हा तुम्हाला पिरियड्स आले तेव्हा आंघोळ करायची नाही, पण ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही स्वतःला त्या काळात स्वच्छ ठेवायला पाहिजे. तर रोज आंघोळ करणे हे आवश्यक आहे. सर्वांनी मासिक पाळी जरी आलेली असली तरी आंघोळ करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे की तुम्ही जेव्हा पॅड वापरता, वापरून झाल्यानंतर कुठेही टाकून द्यायचं नाही उघड्यावर, त्याची योग्य विल्हेवाट लावणेही तेवढंच आवश्यक आहे. तर तुम्ही काय करायचं, जे पॅड आहे ते काढल्यानंतर बरोबर जो पेपर असते त्या पेपरमध्ये रॅप करून हे डस्टबिन मध्ये प्रॉपर टाकायला पाहिजे. तुम्ही जर डस्टबिन मध्ये नाही उघड्यावर टाकलं तर त्याच्यामुळे काय होईल, वेगळे वेगळे जंतू पसरतील. ते जंतू बाकीच्या सर्व लोकांना हानिकारक असू शकतात. तर त्याच्यामुळे हे कधीही उघड्यावर टाकायचे नाही किंवा आपण बाथरूम मध्ये तसे टाकून द्यायचे नाही. त्याचे वेगळे वेगळे दुष्परिणामही होऊ शकतात. त्याच्यानंतर आता जर तुम्ही पॅडची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही किंवा तुम्ही वापर करताना स्वच्छता ठेवली नाही तर वेगळे वेगळे काय इन्फेक्शन होऊ शकतात किंवा त्याचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आपण यात बघणार आहे. तर तुम्ही जर अस्वच्छता ठेवली, तुम्ही जर प्रॉपर स्वच्छता केली नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. युरिन इन्फेक्शन म्हणजे काय की जे आपली लघवीद्वारे जे वेगळे वेगळे रोग पसरू शकतात, तर त्याच्यामुळे ते तुम्हाला होण्याची शक्यता आहे. किंवा त्या भागाची तुम्ही प्रॉपर स्वच्छता ठेवली नाही तर तिथे काय होऊ शकतो, दुर्गंधी येऊ शकते. त्याच्यानंतर जे फंगल इन्फेक्शन म्हणतो आपण, तिथे जे फंगल इन्फेक्शन आहे ते होऊ शकते. तर ह्या सर्व गोष्टींची दक्षता घेणे तुम्ही आवश्यक आहे. त्याच्यामुळे बरोबर विल्हेवाट लावणेही तेवढेच गरजेचे. त्यानंतर जेव्हा तुम्हाला मासिक पाळी आलेली असते तेव्हा तुम्ही काय खायला पाहिजे. तर सर्वप्रथम आहे फळ. तर सफरचंद झालं, त्याच्यामधून आपल्याला काय भेटते, आयर्न भेटते. आयर्न म्हणजे लोह. तर आपलं जे रक्त असते त्याच्यामध्ये काय असते, हिमोग्लोबिन जे म्हणतो आपण, ते हिमोग्लोबिन असते. तर जेव्हा तुमच्या शरीरातून रक्तस्राव होते, हिमोग्लोबिन तुमच्या शरीरातलं कमी होईल, तर तुम्हाला ते बाहेरून दुसऱ्या फळांद्वारे किंवा भाजीपाल्यांद्वारे घेणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सफरचंद झाले, संत्र झालं, केळी झाले, हे फळे खाणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्या झाल्या, जसं की पालक झालं, मेथी झालं, त्याच्यानंतर दूध झालं. त्याच्यानंतर पाणी जे आहे ते तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे, कारण त्या काळात तुम्ही भरपूर पाणी घेणे
आवश्यक आहे, कारण तुमच्या शरीरातून जो रक्तस्राव होते त्याच्यामुळे काय होतात की वेगळे वेगळे जे घटक असतात, जसं आपल्या याच्यातून जे सोडियम झालं, पोटॅशियम झालं, हे काय आहे की तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवतात, तर ते तुम्ही घेणं आवश्यक आहे त्या काळात. त्याच्यानंतर जे सुका मेवा असते, बदाम झालं, काजू झालं, आपण फॅट्स म्हणतो, कार्बोहायड्रेट म्हणतो, हे जर तुम्ही योग्य प्रमाणात घेतलं तर तुमच्या शरीराची योग्य वाढ होईल. ठीक आहे, तर हे सर्व पाळीच्याच काळात नाही तर तुम्ही नेहमीसाठी ह्या सगळ्या गोष्टी खाणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काही समाजामध्ये म्हणा, आपल्या घरामध्ये म्हणा, पाळीविषयी काही चुकीच्या समजुती आपल्याला पाळून ठेवलेल्या असतात. तर त्या काय चुकीच्या समजुती आहेत, तर आपल्याला जेव्हा पाळी येते ही एक सर्वांच्या आयुष्यातली नैसर्गिक प्रक्रिया आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल काही गैरसमज पाळायला नाही पाहिजे की जेव्हा तुम्हाला पाळी येते तेव्हा घरात काही गरज सांगितलं जातात की तुम्ही या काळात अपवित्र आहे, तुम्ही इकडे हात लावू नका, तिकडे हात लावू नका. हा त्याच्या मागचा काही उद्देश नाहीये, याच्या मागे काही वैज्ञानिक रिझन नाहीये दिलेलं. ठीक आहे, की पहिल्या काळात काय राहत होतं की एक जोड कुटुंब राहत होतं, एकापेक्षा जास्त महिला घरात राहत होतं, तर जेव्हा तुम्हाला मासिक पाळी आली तेव्हा त्या महिलेला आराम करायला भेटावा म्हणून एक त्या मागचं एक कारण होतं की त्या काळात तुम्ही कामं करू नका, आराम करा. की त्या काळात तुम्हाला मी सांगितलं ना तुम्हाला की रक्तस्राव असल्यामुळे चक्कर येऊ शकते, कमजोरता वाटते, शरीरात होत असते. तर आपण आज या वैज्ञानिक सगळ्या गोष्टी मागे वैज्ञानिक कारण आपल्याला माहिती आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करायला पाहिजे, अंधश्रद्धेचं आपण म्हणतो ना अंधश्रद्धा निर्मूलन करायला पाहिजे. तर आपण सर्वांनी आपल्या घरात सांगायला पाहिजे की ह्या गोष्टी आपण आता टाळायला पाहिजे. त्याच्यानंतर या मासिक पाळी जेव्हा तुम्हाला आलेली आहे तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे, तर सर्वात पहिले स्वच्छता ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे. ठीक आहे, स्वच्छता ठेवायची, आंघोळ करायची. त्याच्यानंतर आपला जो पूर्ण शरीर आहे हे निरोगी ठेवायचं असेल तर पूर्ण स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही जे पॅड वापरता हे बरोबर 4 ते 6 तासानंतर बदलणे आवश्यक आहे आणि त्याची विल्हेवाट लावणे तेवढंच आवश्यक आहे. भरपूर या काळात जे तुम्ही हे मासिक पाळी आहे, आपल्याला काय आपण काय बघतो, बहुतेक लोकांना या गोष्टीची लाज वाटते, पण ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाहीये. जर जसं प्रत्येक एक गोष्ट नैसर्गिकरित्या आपल्या याच्यात होते, जसं नैसर्गिकरित्या आपली वाढ होत राहते तशीच ती आपल्या आयुष्यात. तर मुलींनो, तुम्ही सर्वांनी आत्मविश्वासाने जगा. महामारी नहीं कोई भार है, यह प्रकृति का उपहार है. बी कॉन्फिडेंट, इट्स नॅचरल. थँक्यू.